हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 19, श्लोक क्रमांक 2. व धर्मक क्वच वा कामक व चार्थक व विवेकिता व द्वैतं क्वच वा द्वैतं स्वमहिम्नि स्थितस्य मे. भावार्थ. आत्मगौरवात स्थित झाल्यामुळे मला आता कोणता धर्म, कसली कामना, कशाचा अर्थ, कशासाठी विवेक, कसले द्वैत आणि अद्वैत. राजा जनक सांगत आहेत की मी आता आत्ममहिम्यात रत आहे, आत्मगौरवात परम आनंदात आहे, आत्मस्थितीत स्थिर आहे. मी आता स्वस्थानी विराजित झालो आहे. वास्तवात मी मूलतः जेथे होतो सदा असायला पाहिजे आता तेथे पोहोचलो आहे. गेली अनेक जन्म मी सृष्टीलीलेचा आस्वाद घेतला, सृष्टीलीला अनुभवली, स्वनिर्मित विश्वाची अनुभूती घेतली. मोठा कैवल्यानंद, परमानंद होत होता. परंतु नंतर त्याच विश्वाच्या भौतिकात मी भरकटलो होतो. कैवल्यातून सुखदुःखाच्या चक्रव्यूहात फिरू लागलो. काय करावे ते समजत नव्हते आणि नेमके त्यावेळी जे करू नये ते करत होतो. जन्मामागून जन्म होत होते, नवनवीन देह धारण केले जात होते. हे सर्व थांबणार केव्हा असा विचार येत होता. परंतु या चक्रातून सुटका काही होत नव्हती. परंतु आता आपला परिस्पर्श झाला आणि या भरकटलेल्या लोखंडाचे सोने झाले. मला आत्मभान आले, मला आत्मज्ञान प्राप्त झाले, मला आत्मगौरव मिळाला. मी स्वस्थानी सुखरूप परत आलो. माझ्या संचिताप्रमाणे मला राज्यभोग आहेत. ते राज्य इदम न मम या दृष्टिकोनातून चालवायचे आहे. हे भगवंतश्रींचे आहे. ते त्यांच्या इच्छेने सुरू ठेवायचे आहे. ती प्रभुसेवा आहे. त्याचा अव्हेर करून भगवंत श्रींच्या इच्छेविरुद्ध मला काही करायचे नाही. तसे करणारा मी कोण? त्यामुळे आता कसलीही काही वैयक्तिक इच्छा नाही की काही व्यक्तिगत आयुष्य नाही. देह धारण केला आहे तो हे सर्व सुरू ठेवण्यासाठी. तेही त्याची इच्छा असेल तोपर्यंतच. मी केव्हाच विरक्त झालो आहे. कोणता धर्म, कसली कामना, कशाचा अर्थ, कशासाठी विवेक, कसले द्वैत आणि अद्वैत. या सर्व भौतिकाच्या शिड्या आहेत. मी त्या चढून केव्हाच आलो आहे. याचा आता मला काहीही उपयोग नाही. कारण मी आता या सर्वांच्या अतीत, पार, पलीकडे पोहोचलो आहे. कोणता धर्म, नियतीच्या इच्छेने आचरण केले की धर्म असे काही निराळे सांगावे लागत नाही. कोणत्याही उपनिषदात धर्माचा साधा उल्लेखही नाही. परंतु नियतीच्या विरुद्ध वर्तणूक केल्यामुळे तो अधर्म ठरला आणि नियतीच्या इच्छेने आचरण म्हणजे धर्म ठरला. मी या सर्वाच्या पार आहे. कसली कामना? देहादी इंद्रियांना भौतिक वस्तू जगताच्या कामना असतात. त्यामुळे ती वस्तू जगताकडे आकृष्ट होतात. मी आता विदेही झालो आहे. मला आता आत्मस्वाद मिळाला आहे. त्यामुळे मला भौतिक कामना हुंगायची आवश्यकता नाही. जे जसे आहे तसे आहे ते सुरू आहे. या पलीकडे मला काही कर्तव्य नाही. कशाचा अर्थ? वस्तू जगताच्या भौतिक ज्ञानामुळे अनेक उपभोग निर्माण होतात. मला तर आता भौतिक असे काही निराळे ज्ञान नाही. आता जे आहे ते केवळ आत्मज्ञान आहे. त्यामुळे मला आता कशातच काही अर्थ राहिला नाही. सारे काही आत्मा आहे. येथे अन्य काहीही नाही. कशासाठी विवेक? भाव विभाव, लोभ प्रलोभने, माया ममता इत्यादींमुळे माणूस जसे आचरण करायला पाहिजे तसे करत नाही. त्याचा तोल जातो आणि तो आत्मप्रेरणेने वागत नाही. असे होऊ नये यासाठी विवेक, संयम, तारतम्य ठेवावे लागते. मला तर आता आत्मेच्छेशिवाय अन्य आचरण नाही. कसले द्वैत आणि अद्वैत? विश्वाचा कारभार द्वैतावर चालतो.
तसे नसेल तर भाषा वापरणे शक्य नाही. कोणताही शब्द जो भाव निर्माण करतो तो त्याच्या विरुद्ध भाव आपोआप निर्माण करतो. मी तर आता मौन ही आत्मभाषा वापरत आहे. त्यामुळे मला द्वैत नाही आणि त्यामुळे अद्वैतही नाही. मी तुरीयावस्थेत आहे. हरिओम.